आज आपण चॅप्टर नंबर 4मधील फर्स्ट प्रॅक्टिस सेट बघूयात. आपला 4 नंबरचा चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग. तर त्यातला पहिला प्रॅक्टिस सेट बघूयात. क्वेश्चन फर्स्ट त्यातला वन मेडिकल सप्लाईज मेडिसिन ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड रेट ऑफ HGST. तर पहिल्यांदा आपण GST काय आहे ते बघूयात. आपल्याला क्वेश्चनमध्ये GST काय दिलेला आहे 12%. आपल्याला CGST आणि SGST काढायचं आहे. GST म्हणजे काय असतो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. G म्हणजे गुड्स, S म्हणजे सर्व्हिस अँड T म्हणजे टॅक्स. इथं का आपल्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो काही टॅक्स जमा होतो GST म्हणून त्यातला 2 विभागामध्ये विभागला जातो तो GST. एक CGST आणि दुसरा SGST. CGST म्हणजे काय सेंट्रल आणि SGST म्हणजे काय स्टेट GST. जो काही GST तयार होतो म्हणजे जमा होतो त्याच्यातला अर्धा CGST आणि अर्धा SGST. म्हणजे आता आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 12% CGST दिला आहे तर त्यातला अर्धा म्हणजेच 50% म्हणजे 6% CGST झाला आणि 6% SGST झाला. तर बघूयात आपण क्वेश्चन. त्याच्यात काय दिलेलं आहे आपल्याला रेट ऑफ GST इज 12%. तर आपल्याला रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST इज इक्वल टू किती असतो CGSTचा अर्धा. तर आपण लिहूयात CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2. जर आपला किती आला रेट ऑफ CGST इज इक्वल टू 6% आणि रेट ऑफ SGST इज इक्वल टू 6%. आपल्याला सांगितलेलं काय आहे CGST दिलेला आहे आणि काढायचं काय CGST आणि SGST. जो काही GST असतो त्याच्या निम्मा CGST असतो आणि राहिलेला निम्मा SGST असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ऑन सर्टन आर्टिकल द रेट ऑफ CGST इज 9%. देन व्हॉट इज द रेट ऑफ SGST अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST. आपल्याला इथं काय दिलं आहे CGST दिलेला आहे 9%. तर आपल्याला SGST काढायचं आहे आणि GST काढायचं आहे. CGST आणि SGST सेम असतो इज इक्वल टू SGST. बरोबर हे आपण 9 झाला आणि GST काय असतो ह्या दोन्हींची ॲडिशन. हा किती आहे 9% आणि CGST पण 9 झाला म्हणल्यावर GST किती आला 9 ने 18% म्हणजेच 18%. तर आपण लिहूयात गिवन रेट ऑफ CGST is 9%. Therefore rate of SGST is also 9%. तर आपल्याला GST काढायचा आहे. रेट ऑफ GST इक्वल टू रेट ऑफ SGST प्लस रेट ऑफ CGST. हे किती आहे 9% आणि हा किती आहे 9%. देअरफॉर रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%, 18%. हे आला आपला आन्सर. GSTचा रेट हा आणि रेट ऑफ CGST हा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. MS रियल पेंट सोल्ड 2 tins of luster paint and taxable value of each tins is 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. एका टीनची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 2,800. 1 tin 2,800 रुपीज. तर 2 टीनची किती झाली 2 टीनची किती झाली 2,800 इंटू 2 इक्वल टू किती झाली ही 600 रुपीज. तर आपल्याला काय काढायचं आहे आपल्याला दिले काय पहिल्यांदा GSTचा रेट दिलेला आहे
सॉरी GST किती दिलेला आहे 28%. त्याच्यावरून आपल्याला CGST आणि SGSTची अमाऊंट काढायची आहे. CGST किती होईल 14% आणि SGST 14%. तर त्याची अमाऊंट आपल्याला काढायची आहे. GSTचा हाफ CGST आणि हाफ SGST, तर त्याची अमाऊंट आपल्याला काढायची आहे. तर बघूयात. गिवन काय काय ते आपण लिहून घेऊयात. फर्स्टली टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ह्या व्हॅल्यूवर टॅक्स लागलेला नाही, आणखी त्याच्यावर आणखी टॅक्स लागणार आहे. तो किती आहे 28%. गिवन टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन म्हणजे प्रत्येकी एका टीनची इज 200 रुपीज 2,800 रुपीज. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन्स काढूयात. इज 2 × 200 2,800 रुपीज. ही किती आली टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन्स इज 5,600 रुपीज. आपल्याला आता GST दिलेला आहे. रेट ऑफ GST दिलेला आहे. किती आहे 28%. आपण आता रेट ऑफ CGST किती येईल ते बघूयात. आणि रेट ऑफ SGST इक्वल टू रेट ऑफ SGST इज इक्वल टू 14%. आपल्याला आता अमाऊंट काढायची CGSTच्या आणि SGSTच्या, म्हणजे जो काही आपल्याला टॅक्स लागणार आहे त्याची पर्सेंटेज दिलेला आहे आपल्याला. तर त्याची किंमत किती होईल, म्हणजे तो टॅक्स प्रॉपर किती आकडा असेल आपल्याला जो द्यायचा आहे तो काढूयात. रेट ऑफ आता रेट काढलेला आहे आपल्याला. रेट ऑफ CGST मिळाला आहे, रेट ऑफ SGST. तर अमाऊंट ऑफ CGST आणि SGST काढूया. CGSTची अमाऊंट काढू पहिल्यांदा. CGST अमाऊंट. CGSTची अमाऊंट ही आपल्याला कशावरची काढायची आहे 2 टीन्सवरची काढायची आहे. आणि SGSTची पण कशावरची 2 टीन्सवरची. तर 14% ऑफ ही किती आहे 2 टीन्सची किंमत किती आहे 5,600 रुपीज. 14% म्हणजेच 14 डिवायडेड बाय 100 इंटू 5,600 रुपीज. हे 2 0 कट 2 0 कट. 14 इंटू 56 किती आलं 784 रुपीज. ही कशाची व्हॅल्यू आली कॉस्ट सॉरी अमाऊंट ऑफ GST. अमाऊंट ऑफ CGST ही अमाऊंट CGSTची आली, तर ह्याच्या एवढीच SGSTची असणार. तर देअरफॉर आपण लिहूयात अमाऊंट ऑफ CGSTची इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST. तर ती किती असेल अमाऊंट ऑफ SGST 784 रुपीज. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज 586 रुपीज. द रेट ऑफ GST इज 80%. देन व्हॉट इज द प्राईस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर. आपल्याला एका रिस्ट वॉच बेल्ट आहे त्याची किंमत किती दिलेली आहे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, म्हणजे ही ह्याच्यात टॅक्स GST इन्व्हॉल्व नाही, GST लागलेला नाही. ह्याच्यावर GST लागणार आहे, ह्याच्यावर कर लागणार आहे, म्हणजेच टॅक्सेबल व्हॅल्यू तो किती असणार आहे 18%. तर ही व्हॅल्यू आणि तो टॅक्स किती लागणार आहे त्याची व्हॅल्यू मिळून आपल्याला कस्टमरला जाणारी प्राईस आहे ती काढायची आहे. तर किती टॅक्सेबल व्हॅल्यू याची टॅक्सेबल व्हॅल्यू 586 रुपीज. आणि GST किती लागला आहे 18%. तर आपल्याला प्राईस काढायची आहे टोटल प्राईस. टोटल प्राईस म्हणजे काय प्राईस फॉर कस्टमर
ती किती असणार आहे? रिस्ट वॉचची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 586 रुपीज प्लस 80%. कशाचं 80%? ह्याचं 586 रुपीजचं. तर ते कसं असणार आहे? 586 प्लस 18% म्हणजेच डिवायडेड बाय 2. कशाचं? 586 रुपीजचं. 586 रुपीजचं. तर हा एवढा टॅक्स लागणार आहे. ही जी व्हॅल्यू येईल प्लस होईल याच्यात, आणि तो आपली प्राईस फॉर कस्टमर जाईल. तर सॉल्व करूयात आन्सर. आपल्याला गिवन काय आहे ते लिहून घेऊयात. पहिलं व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज 586 रुपीज गिवन आहे. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज 586 रुपीज. आणि रेट ऑफ GSTचं किती दिलेलं आहे? 18%. आपण आता GST अमाऊंट काढूया. GST अमाऊंट प्लस टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच आपली प्राईस फॉर कस्टमर होणार. अमाऊंट ऑफ GST किती असणार आहे? 18% ऑफ. ही टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 586 रुपीज. 86 रुपीज. 5% ऑफ म्हणजेच 800 डिवायडेड बाय 18% म्हणजेच डिवायडेड बाय 100 इंटू ऑफ म्हणजे इंटू म्हणजेच मल्टिप्लाय 86. किती झालं हे 2 इथे गेलं. 0.18 इंटू 586. ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन किती झाली? 48 रुपीज. अमाऊंट ऑफ GST हा आला अमाऊंट ऑफ GST. तर प्राईस फॉर कस्टमर किती असणार आहे? प्राईस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर काय असणार आहे? अमाऊंट ऑफ GST प्लस टॅक्सेबल व्हॅल्यू. तर लिहूया आपण इक्वल टू अमाऊंट ऑफ GST प्लस टॅक्सेबल व्हॅल्यू. ते किती असणार आहे? प्राईस फॉर कस्टमर अमाऊंट ऑफ GST 105.48 प्लस 586. ही किती झाली? यांची ॲडिशन करूया आपण. 0.48 प्लस पॉईंट खाली पॉईंट काय नाही पुढे म्हणजे 0 देऊया. 586 पॉईंटला पॉईंट 48. 5 and 6 11. 1 remaining. 8 and 1 9 and 1 and 5 6. 691. Therefore price of belt for customer is 691.48 रुपीज. ही मिळाली आपल्याला प्राईस फॉर कस्टमर. टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे 586 रुपीज. त्याच्यावर टॅक्स लागणार किती आहे? 18%. 18% म्हणजेच किती असणार आहे ती व्हॅल्यू? 18% ऑफ 586 रुपीची. 18% म्हणजे 18% ऑफ 586 रुपीज इंटू म्हणजेच 5% म्हणजेच डिवायडेड बाय 100 इंटू 586. ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. अमाऊंट ऑफ GST किती दिली? 105.48 रुपीज. तर आपल्याला प्राईस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर काढण्यासाठी प्राईस ऑफ बेल्ट फॉर कस्टमरसाठी लागणारी जी व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे? आलेला GST आणि कर लागणारी व्हॅल्यू किती आहे ती? करपात्र व्हॅल्यू आणि आलेली GSTची व्हॅल्यू त्यांची ॲडिशन असणार आहे. तर ती किती आहे? 691.48 रुपीज.
नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द टोटल व्हॅल्यू म्हणजे विथ GST ऑफ द रिमोट कंट्रोल कार इज 1770 रुपीज. रेट ऑफ GST इज 18% ऑन टॉय. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ CGST आणि SGST फॉर दिस टॉय. तर आपल्याला इथं आधीच्या 2 क्वेश्चनमध्ये आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली असायची आणि त्याच्यावरून आपल्याला टोटल व्हॅल्यू काढावी लागायची कस्टमरसाठी लागणारी. इथं टोटल व्हॅल्यू दिलेला आहे किती आहे 1770 रुपीज. त्याच्यावर टॅक्स किती लागलेला आहे 18%. तर आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची CGST आणि SGSTची. म्हणजे जी काही GSTची टॅक्सेबल व्हॅल्यू आलेली असेल, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ GST आलेली असेल त्यातला हाफ असणार आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ CGST आणि त्याची हाफ असणार आहे SGST व्हॅल्यू ऑफ SGST. तर आपण सॉल्व करूयात. टोटल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल कार किती आहे गिवन कंट्रोल टॉय कार इज 1770 रुपीज. त्याच्यावर रेट ऑफ GST किती लागला आहे 18%. आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू माहीत नाही आहे तर आपण त्याला X मानूयात. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू विल बी X. आपण मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस रेट ऑफ GST इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू असते. तर आपण लिहूयात टॅक्सेबल व्हॅल्यू X प्लस 18%. जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे तिचा 18% ऑफ म्हणजेच Xचा इक्वल टू कितीही 1770 रुपीज. हा आपल्याला एक इक्वेशन मिळाला. त्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणूया. ते सॉल्व करत जाऊयात आपण. X प्लस 18% म्हणजेच काय डिवायडेड बाय 100 इंटू X इज इक्वल टू 1770 रुपीज. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. याचा आणि ह्याचा. X इंटू 100 X प्लस 1 इंटू 18 हे X डिवायडेड बाय 1 इंटू 100 इज इक्वल टू 1770 रुपीज. ह्या दोन्हींची ॲडिशन करूयात. 118 X डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 1770 रुपीज. 118X इज इक्वल टू हे नेऊया इकडं 1770 हे डिवाइडचा इथं मल्टिप्लायला जाईल इंटू 100 इज इक्वल टू 1800X इज इक्वल टू 1007 इंटू हे 2 झिरोज. इथे Xची व्हॅल्यू काढायची म्हटल्यावर आपल्याला हे 118 रुपीज डिवाइडला जाईल. हे 118 रुपीज 1717 आणि हे 10 यांची डिवायडेशन किती आली ह्यांचा भागाकार करूयात आपण. वन 2 3 झिरोज आणि 8. ओके 1 1 5 0 आणि हे 15 आलं आणि हे 0 इथे घेतला आणि हे 2 0 इथं 2 0. ओके मग त्याची Xची व्हॅल्यू किती आली 1500 रुपीज.
आपल्याला एक्सची आली, ही पुटअप करूयात. पुट इन इक्वेशन फर्स्ट. तर आपण हे पुटअप करूयात इक्वेशन फर्स्टमध्ये. आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू मिळाली आणि GST नाही मिळालेला. 18% ऑफ एक्स आहे ना, तर तो आपल्याला आपण काढलेला नाही, तो तसाच राहूयात. एक्सची व्हॅल्यू 1500 रुपीज प्लस GST आणि टोटल ही किती आहे 1717. GST आपण काढलेला नाही आहे, तो किती असेल याच्यावरून कळेल. आपल्याला ही एक्स म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली. या दोन्हीची सबस्ट्रॅक्शन GST असेल. GSTची व्हॅल्यू असेल 270 रुपीज. आपल्याला GST मिळालेला आहे. आपल्याला रेट ऑफ CGST, अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ HGST काढायचे. तर ह्याच्या हाफ CGST असतो आणि तेवढाच HGST असतो. किती झाला तो GSTच्या हाफ. 270 डिवायडेड बाय 2 किती येणार तो मग 135. काय काढायचं आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ CGST. तर लिहूयात टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ CGST इक्वल टू 135 रुपीज. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ GST is 135 rupees. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाय अँड AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supplied is रुपीज 51,200 विथ GST. टिपटॉप कंपनीने AC सप्लाय केला आहे 1.5 टनचा. तर त्याचा सप्लाय केल्यानंतर विथ GST किंमत किती आहे 51,200 विथ GST लागून त्याची किंमत 51,200 आहे. तर रेट ऑफ GST ऑन AC इज 14%. CGSTचा रेट 14% दिलेला आहे. देन फाइंड द फॉलोविंग अमाऊंट ॲज शोन इन द टॅक्स इनवॉइस ऑफ टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. तर आपल्याला खाली दिलेलं काढायचं आहे रेट ऑफ HGST. आपल्याला CGSTचा रेट दिलेला आहे. रेट ऑफ CGST 14%. तर रेट ऑफ HGST किती झाला 14%. रेट ऑफ GST ऑन AC 14%. CGST दिला आहे 14% HGST दिला आहे. तर ह्याचा रेट ऑफ GST किती झाला 14 in 14 28%. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला काढायचे. टॅक्सेबल व्हॅल्यू काय असणार आहे आपण त्याला एक्स मानलं तर एक्स प्लस 28% ऑफ एक्स इज इक्वल टू किती झाली टोटल अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 51,200 रुपीज. टोटल अमाऊंट ऑफ GST ही जी किती व्हॅल्यू येईल 28% ऑफ एक्स टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस 28% ऑफ एक्स म्हणजे ही 28% म्हणजे एक्स म्हणजे GSTची व्हॅल्यू झाली. GSTची अमाऊंट ती किती येईल ती इथं विचारले. अमाऊंट ऑफ CGST GSTची जेवढी अमाऊंट येईल 28% ऑफ एक्स ती CGSTची अमाऊंट झाली आणि तीच जेवढी CGST असेल तेवढी HGST असेल. तर आपण सॉल्व करूयात. आपल्याला पहिल्यांदा दिलेलं काय आहे फर्स्ट म्हणूयात गिवन रेट ऑफ CGST ऑन AC इज 14%. AC is 14%. देअरफॉर आपल्याला रेट ऑफ HGST काढायचं आहे. किती आला रेट ऑफ HGST इज ऑल्सो 40%. हा झाला आन्सर पहिल्याचा. सेकंड रेट ऑफ GST
रेट ऑफ GST इज इक्वल टू रेट ऑफ SGST प्लस रेट ऑफ CGST. किती झालं ना 14% प्लस 14%. किती झालं रेट ऑफ GST इज इक्वल टू 28%. हे झालं सेकंड क्वेश्चनचा आन्सर. थर्ड क्वेश्चन, आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची ती आपल्याला माहीत नाही, ती किती आपण मानूयात एक्स मानूयात. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज X रुपीज. GSTचा रेट किती दिलेला आहे आपल्याला, रेट ऑफ GST आपल्याला काढलेला आहे आपण तो. रेट ऑफ GST इज 28%. तर आपल्याला टोटल कॉस्ट दिलेली आहे, तर आपण लिहून घेऊयात फॉर्म्युला. द टोटल कॉस्ट ऑफ AC विथ GST किती दिलेली आहे 51,200 रुपीज. टोटल व्हॅल्यू किती असते ती 51,200 रुपीज. बरोबर काय असते टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच आपण मानलेली ही एक्स प्लस GST. GST किती असणार आहे 28% ऑफ GST. तर लिहूयात टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स प्लस GST किती असणार आहे 28% म्हणजे 28x 28% ऑफ एक्स. किती झाला हा एक्स प्लस 28% म्हणजेच डिवायडेड बाय 100 इंटू एक्स. हे किती दिलं 51,200 रुपीज. याचं आपण तिथंच क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. तर डिवाइडला 1 याचं आणि याचं याची आणि याची क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ह्याचं आणि ह्याचं का तर मध्ये ॲडिशन आहे. तिथं x इंटू 100 100x प्लस 1 इंटू 28 डिवायडेड बाय 1 इंटू 100 100. काय आलं मग आपला 100x प्लस 28x डिवायडेड बाय 100. ओके, हे लिहून घेतलं इथं इक्वल टू 51,200 रुपीज. हे 100x प्लस 28% ऑफ एक्स हे काय होईल 128x डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 51,200. हे 100 इकडे पाठवूयात 128x इज इक्वल टू 51,200 इंटू 100. हे किती झालं 51,200 आणि ह्याचे 2 zeros 1 2 आणि हे 128. देअरफोर एक्स इथे एक्सची आपण व्हॅल्यू काढायची म्हणजे आपण एक्सला इथे घेऊयात 51,200 आणि मल्टिप्लिकेशनचे 2 डिवायडेड बाय हे 128. ह्याचा डिवाइड पूर्ण जातोय 128 4 जा 512 आणि हे 2 हे झिरोज. एक्स इज इक्वल टू 4 आणि वरती 1 2 3 4 झिरोज 1 2 3 4 झिरोज. ओके, एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 14,000. ह्या एक्स म्हणजेच आपली टॅक्सेबल व्हॅल्यू आली. ओके, इथं आपण घेतलेली टॅक्सेबल व्हॅल्यू. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज 14,000 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन काय टोटल अमाऊंट ऑफ GST. आपल्याला टोटल अमाऊंट ऑफ GST काढायची. अमाऊंट ऑफ GST म्हणजेच 28% ऑफ
एक्स, हे किती नंबरचा क्वेश्चन आहे आपला? 4. म्हणजेच आपली एक्सची व्हॅल्यू आलेली किती आहे? 28% ऑफ 14,000. ते आपण कसं लिहू शकतो? 28% म्हणजेच डिवाइडला 100 इंटू 14,000. 1 2 3. हे 0ला 0 गेले. 28 इंटू 400. 1 2 किती झालं? यांची मल्टिप्लिकेशन 200 रुपीज. ही काय आली आपली अमाऊंट ऑफ GST. 40,000वर 28%चा GST किती आला? 11,200 रुपीज. तर आपल्याला आता काय काढायचं आहे? हा झाला याचं अमाऊंट ऑफ GST 11,200 रुपये. आता आपल्याला अमाऊंट ऑफ CGST आणि SGST काढायचं आहे. अमाऊंट ऑफ CGST इक्वल टू अमाऊंट ऑफ GST डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती आली ही? 11,200 रुपीज डिवायडेड बाय 2. Therefore, amount of CGST इक्वल टू हे किती आली? त्यांची डिवायडेशन 5,600 रुपीज. तेवढाच आपला 6 पण आला. अमाऊंट ऑफ CGST SGST इक्वल टू अमाऊंट ऑफ CGST therefore amount of SGST इज इक्वल टू किती? हे 5,600 रुपीज. ओके, हे झालं आपले ॲन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रसाद परचेस ए वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स. द डिस्काउंट ऑफ 5% was given on the printed price of 40,000. Rate of GST charges was 28%. Find the purchasing price of washing machine. Also find amount of CGST and SGST shows in the tax invoice. प्रसादनं एक वॉशिंग मशीन परचेस केली आहे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्समधून. त्याच्यावर 5% डिस्काउंट लागला आहे प्रिंटेड प्राईसवर. प्रिंटेड प्राईस किती आहे त्याची? 40,000. म्हणजे त्याच्यावर प्रिंटेड प्राईसवर 5% डिस्काउंट लागला आहे. 5% किती असणार आहे? आणि ते 5% डिस्काउंट मायनस करून आलेल्या ज्या व्हॅल्यूवर आपल्याला किती लागला आहे GST चार्ज किती लागला आहे? इंटू 28% ही त्याची. तर आपल्याला अल्सो फाइंड अमाऊंट ऑफ CGST. फाइंड द परचेसिंग प्राईस वॉज वॉशिंग मशीन. तर ही जी निघणारी व्हॅल्यू आहे का, ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन 5% मायनस करून प्रिंटेड प्राईसमधून 5% मायनस करून आलेली जी प्राईस आहे तिला 28%चा टॅक्स लागून जी आलेली व्हॅल्यू आहे ती झाली प्रसादची परचेसिंग प्राईस. ती काढायची आपल्याला. आम्ही ऑल्सो फाइंड द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST. आपल्याला इथं 28% काढल्यानंतर ना त्याचा हाफ जी येईल ती CGST आणि SGST. तर सॉल्व करूयात. आपल्याला गिवन काय आहे ते पहिलं सॉल्व करून दाखवते मी. 48,000 किती पर्सेंट आहे त्याला? 5%. याचं 5% म्हणजे किती झालं? 48,000 इंटू 5% म्हणजेच 5 डिवायडेड बाय 100. ओके, 2 2 कॅन्सल, 2 झिरोज कॅन्सल. 4 2 जा 200, 220 आणि हे वरचं 2. 5 4 जा 20. ओके, किती झाले ही? आपल्याला 40,000च्या प्रिंटेड प्राईसवरती 5% डिस्काउंट मिळाल्यानंतर त्याचं 5% डिस्काउंट किती झाला? 2,000. तर टोटल अमाऊंट किती झाली ही? 14,000. 40,000मधून 5% डिस्काउंट मायनस केला तर किती झाली ती? 38,000. ह्याच्यावर आता आपल्याला किती पर्सेंट टॅक्स लागणार आहे? 28%. ओके, तर तो आपल्याला काढायचा आहे. तर सॉल्व करूया. हे 28% कसं करणार आपण? 338,000 इंटू 28% म्हणजे 100ने डिवाईड करूयात. हे गेलं. ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन आलेली परचेसिंग प्राईस असणार आहे वॉशिंग मशीनची. ओके, तर आपण ह्याचं टोटल सोल्युशन लिहूयात. प्रिंटेड प्राईस ऑफ
ऑफ वॉशिंग मशीन is 14,000 rupees, 40,000 rupees. रेट ऑफ डिस्काउंट किती दिलेला आहे? डिस्काउंट 5%. तर आपण अमाऊंट ऑफ डिस्काउंट काढूया. कितीचं आपल्याला अमाऊंट काढली ती हे अमाऊंट ऑफ डिस्काउंट therefore amount of discount is 2,000 rupees. आपल्याला टोटल व्हॅल्यू काढायची ह्याची. आपल्याला अमाऊंट डिस्काउंटची मिळाली 28%चं डिस्काउंट आहे ते माहिती आहे आपल्याला. आपण टॅक्सेबल व्हॅल्यू काढू शकतो ह्याच्यावरून. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? प्रिंटेड प्राईस आणि आपल्याला लागलेलं डिस्काउंट त्याची सबस्ट्रॅक्शन आणि जी व्हॅल्यू येईल टॅक्सेबल त्याच्यावर 28%चा टॅक्स लागणार. ज्या व्हॅल्यूवर टॅक्स लागणार आहे ती व्हॅल्यू काढूयात आपण. डिस्काउंट देऊन 2,000चा डिस्काउंट भेटला आपल्याला, त्याच्यावर आता 28%चा टॅक्स लागणार आहे. आता आपली टॅक्सेबल व्हॅल्यू आली 38,000, त्याच्यावर आपल्याला 28%चा टॅक्स लागणार आहे. तर आपण त्याच्यावर 28%चा टॅक्स लागतोय तो बघूया. पहिला आपण हा टॅक्सेबल व्हॅल्यू निघाली ह्याच्यावरून आता आपल्याला CGST आणि SGST काढूयात. आपल्याला प्राईस CGST निघाल्यानंतर SGST पण निघते, त्याच्यानंतर प्रिंटेड प्राईस म्हणजे परचेसिंग प्राईस पण काढता येते. त्या दोनची ॲडिशन केली की परचेसिंग प्राईस भेटते. आपण ती काढूया. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय असते? ज्या व्हॅल्यूवर टॅक्स लागणार आहे ती कोणती असते? प्रिंटेड प्राईस, सॉरी प्रिंटेड नाही, आपली आलेली अमाऊंट ही आहे 38,000. तर आपण रेट ऑफ GST काढू ह्याच्यावरून. CGST तो किती असणार आहे? 28%च्या अर्धा इज इक्वल टू किती झाला? 14%. तर अमाऊंट ऑफ CGST किती असणार आहे ते काढूयात. %14 ऑफ 38,000. 14% ऑफ, पर्सेंट म्हणजे काय? डिवायडेड बाय, आणि ऑफ म्हणजे मल्टिप्लाय 13,000. ओके, ह्याला हे गेलं, ह्याला हे गेलं. हे 14 × 3,800, सॉरी 38 रुपीज. 14 × 38 रुपीज ती आपली अमाऊंट ऑफ CGST असणार. इज इक्वल टू 14 × ह्या दोन्हीची मल्टिप्लिकेशन किती येते तेच आपली अमाऊंट ऑफ CGST असणार. किती ती? 5,320 रुपीज येणार. ओके, CGST ही आली म्हणल्यावर अमाऊंट ऑफ GST, CGST, अमाऊंट ऑफ SGST पण 5,320 रुपीज ही आली. आपल्याला परचेसिंग प्राईस काढायची. परचेसिंग प्राईस काय? ही टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस त्याच्यावर 28%चा टॅक्स. आपण CGST टोटल काढलेलं नाही आहे, पण 14% प्लस हा आलेला 14%, दोन्ही मिळून GST होणार, त्यांची ॲडिशन. तर आपण काढूयात परचेसिंग. प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपली 38,000
प्लस GST आपण काढलेलं नाही, तर आपण असं पण लिहू शकतो तो टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस CGST प्लस SGST. तर देअरफॉर परचेस प्राईस इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपली ही 38,000 रुपीज आणि प्लस CGST किती निघला आहे 5,320 रुपीज प्लस SGST पण तेवढंच 5,320 रुपीज. तर ह्या तिन्हींची ॲडिशन करायची, ती येते 48,640 रुपीज. आपली पर्चेसिंग प्राईस झाली लिहूया PRICE प्राईस इज इक्वल टू 48,640 रुपीज. अशा प्रकारे आपला 4.1 प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. नेक्स्ट आपण 4.2 प्रॅक्टिस सेट बघूयात.